नमस्कार, रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज मी रविवार स्पेशल असं फिश करी बनवलेली होती आणि फिश फ्राय देखील बनवलेलं होतं, परंतु दोन्हीही व्हिडिओ हे वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये फिश करी कशी बनवायची आहे त्याची एक साधी सोपी रेसिपी बघणार आहोत। यासाठी आपण रेडीमेड असा फिश करी मसाला देखील वापरणार आहोत। नमस्कार, मी रीना आणि रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज मी सुरमई आणि चिलापी या दोन फिशचा वापर फिश करी आणि फिश फ्राय बनवण्यासाठी करणार आहे। फिश करी बनवण्यासाठी आज आपण जो बेसिक मसाला तयार करणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी रेडी करून ठेवलेलं आहे। आणि जे मासे आहेत ते स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ आणि लिंबू पिळून अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत, जेणेकरून त्याचा जो उग्र वास असतो तो इथे निघून जाईल। आणि हे जे दोन मसाले आहेत त्यापैकी एक फिश करीसाठी वापरणार आहोत आणि एक जो मसाला आहे तो फिश फ्रायसाठी आपण वापरणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता एक पॅन घेतलेला आहे, दोन मोठे कांदे सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे। त्याच पॅनमध्ये जो नारळ असतो तो देखील आपल्याला छान असा मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचा आहे। यातच मी 2 मिरच्या आणि थोडा कढीपत्ता देखील ॲड केलेला आहे। अशा पद्धतीने आपला इथं ओला नारळ जो आहे तो छानपैकी भाजून झालेला आहे। आता हा सगळा जो मसाला आहे तो आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याची पेस्ट रेडी करणार आहोत। तर हे आता मी दुसरं एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल मी ॲड केलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो या तेलामध्ये घालायचा। याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे आपण काहीच मिक्स केलेलं नाही आहे। तर मंद आचेवरतीच हा जो मसाला आहे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। आता या कंडिशनमध्येच आपण याच्यामध्ये हळद, चवीपुरतं मीठ, 2 टेबलस्पून लाल तिखट आणि एक फिश फ्राय जो मसाला असतो रेडीमेड तो घालून घ्यायचा। हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं। या फिश करी मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला आहे, त्याच्यामुळे वेगळा असा आपल्याला घालायची गरज पडणार नाही। गॅस इथे मी मंदच ठेवलेला आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे हा मसाला खाली भांड्याला चिकटणार नाही आणि छान परतेल। त्यानंतर याच्यामध्येच 1 ते 1.5 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट मी घातलेली आहे आणि 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हा जो मसाला आहे तो आपण मंद आचेवरच थोडा थोडा वेळ परतून घेणार आहोत। एकदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर ॲड केली आहे। पुन्हा एकदा गरम पाणी घातलेलं आहे। या ठिकाणी 2 ते 3 आमसुलाचा देखील मी इथे वापर केलेला आहे, जेणेकरून आपल्याला जी फिश करी बनवायची आहे त्याला थोडा मालवणी टच यायला मदत होते। आता हा जो सगळा मसाला आहे मंद आचेवरतीच आपण 3 ते 4 मिनिटं छान असा परतून घेणार आहोत। आणि मसाला परतेपर्यंतच दुसऱ्या पॅनमध्ये आपण जे मासे हळद, मीठ आणि लिंबू पिळून ठेवलेले होते ते थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच फिश करीमध्ये घालणार आहोत। असे केल्यामुळे फिश करीमधील माशांना जो मसाळ वास येतो किंवा चव लागते ते येत नाहीत। माशाची चव ही जास्त वाढण्यास मदत होते। त्याच्यामुळे हे जे फिश आहेत हे थोडे आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने 1-2 वेळेस हे जे मासे आहेत ते आपण मंद आचेवरतीच फ्राय करून घेणार आहोत। फिश करी आहे ती इथे रेडी झालेली आहे। आता गरजेनुसार आणि मसाल्याच्या क्वांटिटीनुसार याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे। ही जी करी आहे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे घट्ट किंवा पातळ अशी बनवू शकता। फ्राय केलेले जे फिशचे तुकडे होते ते आपल्याला या करीमध्ये ॲड करायचे आहेत। त्याच्यानंतर मंद गॅसवरतीच या करीला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली अगदी झटपट तयार होणारी आणि मालवणी टच असणारी फिश करी इथे तयार झालेली आहे। तर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा। चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।